औचित्यवाडी. हा लक्ष ठेवा तात्या, लक्ष ठेवा. सदाभाऊचं काय आज खाणार काय खा ना मला. सदा भाऊ थांबा. काय भानगडे हा? लय मोठी भानगडी. सरपंच झाले का काय गावचे? लय खालचं पद सांगितलं तू. म्हणजे 16 गावचा सरपंच होणार आहे मी. आमदार साहेबांनी डायरेक्ट झेडपीची उमेदवारी जाहीर केली आपल्याला. काय सांगता? काय सांगतोय माझी, डायरेक्ट गळ्यात हारण फेटा म्हणले कामाला लागायचं. तिकीट फायनल? तिकीट फायनल. सदा भाऊ मग जरा सायकलीवर पाणी बिनी मारून तर जायचं. कसे लय पैशावाला दिसलं तर लोकांच्या डोळ्यात खोपत. लोक म्हणते ते वर चढला, खाली लगे घ्यायची देत. सायकल म्हणले ते म्हणतात हाय आपल्या किरकोळ देऊ गरीब आपला वाटतो गरीबाला. आता घरमच वतनदार आहे, त्या रोबात राहता येईन. पण आपली ऐतिहासिक सायकल आहे. आता तुमची ऐपत मला माहित नाही का? तुम्ही आता म्हणलं तर फॉर्च्युनर घेऊन फिरता, पण कार्यकर्ता सामान्यातला पाहिजे. एवढा वर नाही मी, फॉर्च्युनर नाही, पण ते स्कॉर्पिओ क्रेटा बिटा अशी गाडी आणू शकतो. आता i20 आहे, पण ती दुसरी बी आणू शकतो मी. पण ही ऐतिहासिक आहे ना. आणि काय आहे, एखाद्या वेळेस आमदार साहेब म्हणले जर पक्षात तिकीट तुम्हाला जर आली अडचण तर आपल्याला सगळ्यांना सायकल चिन्ह घेऊन लढावं लागेल. म्हणलं लगेच प्रचारच चालू सायकलवर. आयला मानलं बसाचा भाऊ तुम्हाला, खरंच ना. आता कामाला लागायचं नियोजन. हे 16 गावं आहेत ना, तेवढ्या लोकात जिथं जिथं पाहुणे रावळे त्यांना सांगायचं सदाभाऊ टेन्शन नाही, झाले मी असलो झेडपी काय विचारत करू नका तुम्ही. आणि कसं आहे एकदम सोपं. सदाभाऊ अहो ते सायकलीवाले बस म्हणून सायकल आहे जोरात. हा. आणि मी तुझी गाठ पडली ना, एकदम 1 नंबर काम झालं. सगळ्या खबरा लोकांपर्यंत जाणार. प्रचार चालू झाला. विषयच नाही काही. हा सो मामा येतो, सायकलवर लक्ष ठेवा. आयो ओ डेपुटी इकडे या. का रे श्यामराव? अहो इकडे या ना, महत्वाचं आहे. अरे ग्रामपंचायतकडे जायचं होतं. अहो जाता येईन, या. ग्रामपंचायत ताब्यात राहिली तर ग्रामपंचायतीकडे जाताना बसा. ए कमरा अभद्र बोलत कोण घेईन ग्रामपंचायत ताब्यातून आमच्या? कोण घेईन म्हणजे आता काय राहिलंच काय घ्यायला? तुम्ही बसा नसतं इकडेच करीत. खालच्या गोष्टी पाहत लोक चालले पुढे. लय साऱ्या गावावर वळवटून येतो बा. काय बोलायचं काय कळत नाही. मी चांगला चाललो होतो, इथं तो पैसे आला का काहीतरी डोक्यात निगेटिव्ह घालतो. निगेटिव्ह नाही घाली, महत्वाचं सांगायला बोलले तुम्हाला. काय झालं? आमदार साहेबांनी केला ना गोळ. काय केलं? दुसऱ्या पक्षात गेले काय? ते कशाला दुसऱ्या पक्षात जातील? मग काय गोळ? आपले माणसं त्यांच्या पक्षात घेतले असं म्हणा. आपले कोणची माणसं? सरपंच कुठे इथे? सदा भाऊला डायरेक्ट झेडपीचं तिकीट डिक्लेअर केलंय आमदारांनी. काय भांग बिंग प्याला काय सकाळच्या पारी? काय गांजा पिऊन तो कोणावर बसतो? काही कसा म्हणतो? अजून 10 मिनिटं झाले नाहीत, सदा भाऊ फेटा गंध गळ्यात हार आत्ता स्वारी गेली इथून आणि गावात प्रचार सुद्धा चालू केला तिने. त्यांना कोणी घातला हार? आमदार साहेबांनी मिटिंगला गेलते ते म्हणले स्वतः खुद्दात. मी नको म्हणत होतो गावचं बरं आहे आपलं, पण ते म्हणले अरे गावचं कवर राजकारण करतो सदा भाऊ. 16 गावचा विचार कर. तो यासारखा उमदा नेतृत्व काम कार्यकर्ता नाही आपल्या पक्षात इथं. आमदार साहेब असं म्हटले डायरेक्ट? कोणता कार्यक्रम सदा भाऊला आमदार साहेबांनी बोलले असं? ते काय ते आसन भाऊ फेटान हारण बिरण इतक्या रोबाबात होत तुम्हाला सांगतो. मी तर म्हणतो ना गावात प्रचार करत असेल सध्या ते. चला तुम्हाला दाखवतो मी. खरं सांगतो तुमच्या उघड्या नजरेने पहा तुम्ही. तुमचं काय घरा नाही राहिला आता. तू नकोलाय माझ्या याची रिव. आमदार साहेब असा कसा शब्द देते? आमदार साहेबांनी मला शब्द दिलेला आहे पंचायत समितीला तुम्हाला. कारण सदा भाऊ झेडपील जर उभं केलं तर मला पंचायती गेलं तिकीटच नाही भेटायचं. संपलं गेलं विषयच नाही. एका गावात 2 तिकीट येणार कशी? वतनदार काय आतून काही काढ्या चालू केल्या काय काय कळा ना. वतनदार आहेत ते नावाचे. मला माहिती आहे आमदार साहेबाचे याला फेऱ्या मारित असते, पण असं करते ना असं वाटलं नव्हतं. त्या फेऱ्या नाही, गळ्यात हार घालून फेऱ्या मारून राहिले ते आता. चला. अरे तुम्ही कार्यकर्ते का कोण? तुमचं लक्ष ठेवता येत नाही का? कोण कुठं जाते काय? लक्ष ठेवलं म्हणून तर तुम्हाला सांगितलं. काय एवढं लक्ष ठेवलं? माणूस हार घालून आला आणि आता सांगतो का मला? आता हार घालायच्या थोडीच माहित होतं आपल्याला. चला इकडं. हे चांगलं झालं भाऊ. सदा भाऊ काय हो? काय कुठं चाललंय? सुगंधा तुला किती वेळा सांगितलं मला सदाभाऊ म्हणू नको तू तरी. वतनदार हा. काही पैलवानकी वगैरे लढून आले का तुम्ही? आता पैलवानकी केली असती, पण आता हाडकं येत ना.
कडा कडा मोडून जाते तालमीतच. वय झालं मान्य करा. आता मान्य करायला काय, आता बोर्ड लावून फिरायचं का, आमचं वय झालंय. पण आता वयास बरोबर आमदार साहेबांनी माझी मोठी सोय केलेली. कसली? थेट झेडपी सदस्य. अयो खरंच वय. वतनदार नाही तो, आता डायरेक्ट मेंबर नावानीच हाका मारायची. जिल्हा परिषद सदस्य वाळकी गट. अहो तुम्ही किती मोठे मेंबर झाले ना, हा. आमच्यासाठी खास कर माझ्यासाठी तरी वतनदारच राहाल बघा. नाही ते 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 कायमच आहे. आणि तुला सांगतोय सरपंच उपसरपंच किरकोळ पद झाले. सरपंच उपसरपंच 16 गावचा सरपंच होतोय. म्हणजे डेप्युटी वगैरे तुमच्या पुढे काहीच यांना तर मिटिंगलाच बोलित नाहीत. हे नळीव बसलेले सीट आहे ती डेप्युटी, म्हणजे त्याला हँडल धरता येत नाही, पांड्याला मारता येत नाही. ते आपलं फक्त असं बसून ये. तसलं व्हायचंच नाही आपल्याला. आपण सायकल चिन्ह आहे म्हणून सायकल घेऊन फिरत होत. बाई. सायकलच राहील. लोकांना भेटले तर सांग, वतनदारांना जिल्हा परिषदचं तिकीट आणि हे 16 गावचे ते सरपंच होणार आहेत एवढं सांग. प्रचार चालू कर. सांगायची काय गरज आहे, आता लोकांना आपोआपच माहित होईल. नाही तरी सांगावं लागत. आता मोठ्या मोठ्या पक्षात महिला प्रवक्त्या असतात. आपल्या 16 गावाकरता तो आपल्या गटाची प्रवक्ती. कसं होतं, बयांचं बोलणं लोक कान देऊन ऐकत आहेत. चुकीचं का असं, पण बरोबर असल्याचं समजून ऐकत आहेत. कोणी कोणी तिचं बोलणं ऐकण्याकरता बघत, कोणी कोणी बाई बघण्याकरता बघत. पण बाई माणूस निवडणुकीच्या काळात महत्वाचा असतं. पण वतनदार तुम्हाला एवढी मोठी मेंबरशिप भेटली, त्यात माझा काय फायदा हो? सगळा फायदा. 5-6 गावचे रेशनिंग दुकानं तरी तुला देईन. खरंच होय वतनदार. घरी गिरण तिथून आण तांदळाचं पोतं, घरपीठ का इडलीचा आहे ना होलसेल धंदा चालू करायचा. खरंच होय. या कुपनावरल्या तांदळाची इडल्या लय भारी वाट्यात. आता तर काही टेन्शनच नाही बाबा. मग अरे म्हणजे इथले निर्णय सगळे आमदार साहेब माझ्यावरच सोपवणार आहेत. मग काय विषय संपला. हा बरं मग मी आता तुमच्यासोबत येऊ काय? मग आता लगेच प्रचाराला सुरुवातच करायची. चला मी बसते मग सायकलवर. अगं सायकलवर नको बसू, ती ढकलली पाहिजे ना. सायकल फक्त प्रचाराकरता वापरतोय मी. आता आहे ना शोरूमची आहे ना, ते अशोकराव भोंगळांनी गाडी केली बोलेरो बुक. नवी गाडी प्रचारात आपला झेंडा लावून फिरणार आहे. ते गाडीत पुढे मी बसणार हा? तुम्ही अशोकराव डेप्युटी फक्त कालवून बघत राहील. सुगंध चालली महिला मंडळाची तू प्रमुख. चला चला. हा म्हणजे इथं वेळ कमी आहे आपल्याला आता. यांनी तर प्रचार चालू केला, एक मतदार फोडायला लागले आपले. प्रचार स्टार प्रचार केलं सुगंधाला. गाडीत बसून म्हणले आणि तुम्हाला खाली उभा राहून पाहते म्हणले. अरे आमदार साहेबांनी बरोबर नाही केलं राव, मला शब्द दिलता. हा नाही तुमचा शब्दाचा संपला आता. कुठं पंचायत समिती, कुठे जिल्हा परिषद. राजकारणाचं अवघड आहे. एकाला एक शब्द द्यायचा आणि सदा भाऊनी कसं काय बाजी मारली. पण बरं चला बघू काय चालतं पुढे अजून काय. मला कशाला लिहितो, अख्ख्या गावात काय मिरवणूक दाखवतो काय सदा भाऊची. मला मग काय करता आता? तूच बघ आता मिरवणूक. मी करतो ना आमदार साहेबांच्या पेला फोन करतो, आमदार साहेबांना कॉल करतो, मला कम असं केलंय म्हणून. बघा तुम्ही तुमचं, मी पाहतो कशी प्रचार करते ते. आता जरी हार त्यांनी घातला असला ना, तो बाकीचा हार आपल्याच गळ्यात पडणार आहे. तू काळजी नको करू. आता मला त्यांच्यासोबतच राहावं लागेल आहे की नाही. आता तुम्ही लय लवकर पार्टी बदलणार आहेत, मला माहितीये ना. जिल्हा परिषदेचे सदस्य होणार आहेत ते. झाले नाहीत अजून, व्हायचे. होणारच आहेत लक्षात ते. ठेव. पारू मावशी लक्षात ठेवा, झेडपी उमेदवारी मिळाली. हा सदा भाऊ येत आहे. ओळखलं नाही का काय? पेटा हार आ. मंदिरात गेलते काय? मंदिरात नाही गेलो. मग मंदिरातून देवाच्या गळ्यातला हार आणला काय? तुमचा काय भरोसा आहे भाऊ? ए डेपुटीच्या गोचिडा ह्यो हार आहे ना, आमदार साहेबांनी घातलेला आहे. पुढं तुसतील दिलते तर कुस्ती नाही. आता मी कुस्त्या खेळत नाही, कुस्त्या लावितो मी. म्हणजे मोठ्या मोठ्या कुस्त्या पैलवानांच्या माझ्या हस्ते लागत आहेत. आणि आता मला आमदार साहेबांनी 16 गावची आमदारकी दिली. हा हा काय हा भजे खात का? हा हा डेप्युटी सारखे आहेत ना, मी आता मिटिंगच्या बाहेर उभे करणार. हा माझ्या मिटिंगला सरपंच आणि त्याच्या पुढले माणसं, पंचायत समिती सदस्य, BDO, विस्तार अधिकारी, त्याच्या खालचे माणसे नसतील. ZP सदस्य. म्हणजे आमचे डेप्युटी तुमच्या पुढे काहीच नाही. आता डेप्युटीनी फक्त डेप्युटीच राहायचं. सदाभाऊ ZP सदस्य जिल्ह्याचं राजकारण. असं आहे. आमदार साहेबांनी सांगितलं, डायरेक्ट उमेदवारी जाहीर केली. जाऊन सांग डेप्युटीला. बरं 22 वाटचाळीस शुभेच्छा. हा अरे तुझ्या शुभेच्छा पाहिजेत. कधी काय अडचण असली तर 9च्या आत फोन कर. नाही. अर्ध्या रात्री मी उठत नाही. नाही
जा, मला टाइम नाही. जा 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 जा. हारच खाली ठेवू वाटत नाही. खाली ठेवा ना हार सदा भाऊ आता. अरे हार किती मऊ आहे. हे नुसतं हार नाही, ही झेडपीचं तिकीट आहे. हे खरंय. आमदार साहेबांचं प्रेम आहे आणि 18 गावातल्या लोकांचा पाठिंबा आहे. त्याचं प्रतीक आहे. ही नुसती शेवंतबाई नाही, याच्या सुगंध आहे 18 गावातल्या जनतेच्या प्रेमाचा. खरंय राव, लय मूवी. हात नको लाव. झेडपी तिकीट आहे ते बी फॉर्मच आहे एक प्रकारचा. आईला म्हणजे काढून ठेवलं का लोक लगेच लयच मस्त वाटत आहे एकदम. म्हणजे असा सुकून मिळतो, सुकून. हा, तुम्हाला मिळाला सुकून, हा, आमचा डेपुटी गेला सुकून. ते सुकूनच जाणार आहेत. जाम शांतारली, पाया खालची जमीन सरकली सदा भाऊ. अहो डेपुटी पद म्हणजे तर हे बघा, हे अधिकृत पद नाही. तसे त्यांना सही बीचा काही अधिकार नसतो. फक्त गावात जायचं, आपलं बांग पाडायचा, हा नटा फटा बुट छापमध्ये यावं. त्या अधिकार सहीचा सरपंचालाच. असे होय. हा, आपल्या गावात का म्हणते डेपुटी एवढी मिळते? ते आमदार साहेबांकडे जाते, मग ग्रामसेवकाला दबाव घेते. दबावात घेऊन काम आहेत, आणि आपलं- अधिकृत नाही. आणि आपला सरपंच दाबून टाकला फार डेपुटी. सरपंच तर बारीकच करून टाकला हो. आसाचा आसा आणि आसाचा आसा. सरपंचाचं किंमत डेपुटीनी कधीच घातलेली आहे. मग आता आपल्या डेपुटीला किंमतच नाही काही. डेपुटीचा विषयच नाही. होय. एका गावात काय 2-2 तिकीट देत असतात का साहेब? नाही. एका गावात एकच. आणि कसं आहे, शेवटी वतनदार घराणे. मागचं बॅकग्राऊंड पाहते, लोकांमधला मास बेस लीडर. खरे खरे खरे. तुला नाही समजायचं मास बेस कशाला म्हणते, पण शिकणार ना तुमच्या हळूहळू. माझ्यावर तुम्ही कोणची जबाबदारी टाका सदा भाऊ. तुम्ही फत्तेच करणार शामराव. तुझ्यावर जबाबदारी निवडणुकीच्या आधी टाकू का निवडणुकीनंतर टाकू? आतापासूनच टाका. पैसे वाटायची जबाबदारी दिल्यावर तर काहीच हरकत नाही. 1 रुपया इकडे तिकडे होणार नाही. श्याम सुंदरचा हिशोब किराणा दुकानदार आहे मी. मतदारापर्यंत जाणारच नाही. पहा, म्हणजे वाईट काही संदेश जाणारच नाही. नाही. मतदार सगळे पाठीशी राहतील. विशेष तुझ्याकडे ना जेवणाचं नियोजन देऊ, आचार्याचं विचारायचं आहे ना करून, संध्याकाळी लोकांना ना दमले बिमले ना त्यांना जेवायचे घालायचे. चालतंय ना. कुठलीही जबाबदारी सोपा, आपल्याला काही म्हणणं नाही. आता मी तुमचा माणूस आहे. हा हा. रात्रंदिवस तुमचा. नाहीतर डेपुटीला उमेदवारी जाहीर झाल्यावर काय मारतील उपयोग आहे? तुला. काय उपयोग आहे? होणारच नाही ना. एका गावात एकच उमेदवार. नाही तरी बी जाहीर झाल्यावर नका कल्टी मारू. आता डेपुटी सरपंच काय उपयोग आहे? तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहेत. 16 गाव 16 सरपंचांच्या अंडर तुमच्या. विषय काही. वाळकी गटाचे जिल्हा परिषद सदस्य सदाभाऊ. हा. मग ते आता इथून पुढे तयारीलाच लागतो. आता मी सायकल चिन्ह राहणार आहे. आपली ऐतिहासिक सायकल आहे. फिरलो का मतच फिरतील. सायकलीचं वातावरण आहे, वारं आहे अजून सायकलीचं. विरोध आहे कोणाचा तुम्हाला? विरोधात राहते. विरोध पंतप्रधानाला सुद्धा असतो, आपल्याला सुद्धा राहील. पण विरोध मोडून काढायचा, टिळून काढायचा, कप्पळून लावायचा ऐनवेळी ठरवू. हे खरं बर का मानलं सदा भाऊ तुम्हाला. युद्धात, प्रेमात आणि राजकारणात साम दाम दंड भेद सगळ्या नीत्या वापरावं लागतात तर यश येतं. खरंय खरंय खरंय. कामाला लागा. आता प्रचार चालू करा. विषयच नाही. हा, हा. सदा भाऊ जिंदाबाद. हे मग तुमचंच काम. विषयच नाही. सदा भाऊ जिंदाबाद. बस, बस, सदा भाऊ जिंदाबाद. संध्याकाळची सोय होऊन जाईल. ते फोन उचलला तर म्हणलं गोळ झाला गड्या. काय खरं नाही गड्या. हे कसं काय पचका झाला काय कळण. हो डेपुटी, हा, पाचसा झाला आपला. आता काय पचका झाला? सदाभाऊ निवडून आलेत. निवडून आलेत? हा, केव्हा घेतलं सदाभाऊने इलेक्शन? मग झेडपीच्या याच्यात अध्यक्ष झालेत. आता हा? 16 गावाचे सरपंच पण त्यांच्या झाले. असं म्हणलं का? तुमची किंमत काहीच नाही. माही किंमत काही नाही. तो यामुळे माही किंमत शून्य झाली ना. आलाय का? नेता दिला आता. माही किंमत काही नाही. नेता दिलं. तुला कोण म्हणलं सदाभाऊने इलेक्शन लढले आणि सदाभाऊ जिंकून आले? अहो ते हार फेटा सायकल ते काय ते दिसलं ते सांगितलं. अरे आत्ताशी आमदार साहेबांनी घातलंय ते. अजून नाही निवडून आले ते. काही प्रचार करू नको उगच. अहो तो माणूस आमदारापर्यंत जाऊ शकतो म्हणजे ते निवडून येणारच ना. तुमचं काय राहिले फक्त पांढरे तपडे झाले त्यांनी सदावर येणार. आता डेपुटी म्हणायचे पण आता मला लाज वाटायला लागली. कुठे
लाज वाटते तर जाईल मायात राहू नको पळ चल तू. लगेच फिरला तिकडे तू श्याम्यावानी. अयो अहो कमू त्या लेकरावर राग काढिता. लेकरावर राग काढिता. त्याची काय चूक आहे. आले का जाऊन आमदार साहेबाकडे? पाहतो तुम्ही बाहेरच होतो म्हणलं आता लय पेटापेटी झाली. उचलला का पियेनी फोन? इथपर्यंत माहित झालं का पियला फोन लावित होतो वगैरे? इथं बाहेरच होतो होते मी. काय? मग उचलते ना आता ते काहीतरी काय कारबीर सांगितलं असं कानामध्ये. अहो पिये तुमचा कसा फोन उचलीन? 22चा उचलीन. तुम्ही 22चे 22 झाले. 16 गावचा कारभार येणार आहे. आमचा फोन फटक्याने उचलीत आणि पियेला फोन करून तिकीट बदलत असतात का काय? नाही ते आम्ही बघू पण लय जवळच राहू ना डाव साधीला. डाव साधला आईला काय म्हणजे होय. घरानं वतनदार आहे त्यांना सुद्धा धाक पाडला. म्हणजे 16 गावची उमेदवारी आहे पण नाव 160 गावांमध्ये आहे ना आपलं. हा का? उमेदवारी नाही दिली तर सगळीकडे कुठं होईल. नुसतं हार घातल्याने जीत नाही होत हा बरं का. हारने सगळ्यातच राहील तुमच्या. नाही त्याच्याकरता तुम्हाला सांगायला आलो होतो काय प्रचारात सक्रिय व्हा. तुमच्या प्रचारात का? कोणाच्या विरोधात प्रचारात तुम्ही सक्रिय होणार आहेत का? विरोधात नाही. तुम्हाला माहित झालं मला पंचायत समिती लढायची ते लगेच तुम्ही झेडपीकडे डोकं लावलं. अहो मी पंचायत समितीला डोकंच लावलं नाही. म्हणलं आपल्या गावचा डेप्युटी आहे मागतोय पंचायत समिती कशाला त्याच्या रस्त्यावर उभं राहा. मी रस्ता सोडला दुसरा रस्ता माझा पकडला माझा रस्ता मोठा केला. आणि आता एका गावात 2-2 तिकीट देते का? तुम्ही तुमचा रस्ता करून घेतला पण आमचा रस्ता बुजिला जागेवर. आम्ही राहिलो गावातच डेपुटी आता कायम. मी कोणाची रेषा पुसायच्या भानगडीत पडत नाही. माझी वडीत नेली मोठी केली. तुम्ही बसले माझी रेस पुसीत मी रेसच दुसरी आखली. 4 चाकी जाईन एवढी रेस केली. हा सेपरेट रेस नाही नेली आमच्या रेस शिवून रेस नेली. अहो पण तुम्हाला तुमची सांगतो- पंचायत समिती गाडीवाट होती. आमचा मार्ग वेगळा आहे मोठा आहे 8 फुटी आहे. असं ना आमदार साहेबाकडे जातो ना उद्या. आता आमदार साहेबाला म्हणतो ना हेच केली का आमचे पारक तुम्ही? आम्हाला घेतलं राबू वतनदार घराणं कवा आलं तर तुमच्या प्रचाराला? आलो नव्हतो का? काय प्रचाराला होते तुम्ही? मग आमदार साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा फक्त तुम्ही फेटा बांधायला होते त्याच्या आधी नव्हते. त्याच्या आधी आम्ही लोकात घरोघरी जात होतो आणि तुम्ही रॅलीमध्ये ते फोटो सेल्फ्या आणि फेसबुक इंस्टा पुकडे ते स्टेटस त्यांनी मत पडत आहेत का? समाजात स्टेटसला दारोदारी जावं लागत तेव्हा स्टेटस निर्माण होतं. तुम्ही स्टेटसला टाकीतात दिवसातून 25 फोटो. लोक सुरुवातीचे 2-5 पाहतात का की पुढल्या स्टेटसवर जातात. तुम्हाला वाटत आम्ही लय साहेबांचा प्रचार केला? नाही लोकांना माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो तुम्ही जरा मी अपक्ष नाही राहिलो तिथून पुढे. अपक्ष राहणार ना मी. आमदार साहेब जरी म्हणले ना तुमच्या तिकीट कजली आहे खुजली मग बुजणारच. खुजली मी दुसऱ्याची समोरची आमच्या खुजलीवर हात घातल्यावर पातळ झाली ना. घाबरली लिंडी पातळ झाली. उमेदवारी जाहीर झाली बरोबर. म्हणजे कुठं होतं काही? त्या आर्म्याचा आणला होता फाट्या. अहो ते मित्र आलते कोल्हापूरवरून तिकडल्या झेडप्या झाल्यात. आपल्या ते कोर्टामुळे लांबलेले झेडप्या तिकडले आले. केला सत्कार. साईबाबाला चालले होते त्यांचा सत्कार केला. आता कार्यकर्ते होते जाले बिले होते ते म्हणले आमचे वतनदाराला बी घालायचं. आता ती शेवंतबाई होती गळ्यात. वास चांगला येत होता. मला जरा बरं वाटलं. ते फुललंय मऊ सुद्धा असे गळ्याला मानाला मऊ वाटले. म्हणजे चला असं होतं होय. आयला पण लय तुमचे गावात तर फार नाही. खोटा हार घातला पण गावात प्रचार चालू करायला गेलते तुम्ही. हा. पण बरं झालं माहीत झालं. मला वाटलं आमदार साहेब कसं काय माझ्या बाजूने फिरले. तुम्हाला तर डाळण उलट्या संगत चालू झाल्या असत्या. नाही मी म्हणलं मेला असताना ती बारक टाबार त्याचा लहान दगा मेंदूवर होणार नाही म्हणलं. ठोका लावला ना तुम्ही जोरात. हा नाही ते तो लगेच फिरायला लागला होता ना पार्टी घेऊन. म्हणून म्हणलं श्यामे बी लगेच तुमच्या बाजूने आला. म्हणजे हे असं जनता आहे. माझ्या वाणीमध्ये इतका गोडवा आहे. शाम्यात आहेच. दुगू सुद्धा माझ्याकडे येईल. पण मी म्हणत असतो जेथे त्याची भावकी जागेवर ठेवायची. भावकी फोडायची नाही मला. नाही फोडायचे नाही ते आलं लक्षात. पण आता आम्हाला बी सावध राहावं लागेल कारण की ह्यो हार जरी खोटा असला तरी खरा हार यायला टाइम लागत नाही. पण जरा धरून राहा बर का? तुम्ही आम्हाला धरून राहा. नाहीतर तुमचे 3, 13, 9, 12 गलीत गोट्यान बल्ले होऊन जाईल. तुम्हाला एक सांगतो आम्ही गलीज बुजून टाकू.
तुम्ही काळजी नका करू. म्हणजे तुम्ही आम्हाला धरून राहणार नाहीत ना? वतनदार आले धरून राहणार येत का नाही एक सांग. तुमचा चहा नको, मला डायबिटीज झालेला आहे. धरूनच येत, फक्त आम्हाला बी धरून राहा. तुम्ही बी आम्हाला घाबरू नका, एवढंच आम्हाला म्हणायचं. याला लिटमस टेस्ट म्हणते. आम्ही बघितलं पाण्यात किती क्षार झालेले आहेत. लय क्षार झाला हो, TDS वाढला तुमचा. जरा फिल्टर लावा आणि जरा चांगले राहा. नाही जरा थोडा BP वर गेलता, पण आता आलाय खाली. चहा टाक, वतनदार आले तर. हा आणि ताई महिनाभर शिजून देऊ नका. 10 वेळा आलो मी, फक्त चहा टाकीतात, परत साखर डब्यात जाती आणि बुकनी त्या पावडर मध्ये आज चहा जाते. पिऊनच जा. या आत या. बरं, बरं, चला. अयो